पलूस येथे एका दुकानात चोरी व साहित्यांचे नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास दोषी ठरवले. 3 वर्षांचा सश्रम कारावास व 4,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास 1 महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रोहित अशोक कांबळे, वय वर्ष 32, राहणार पलूस, सध्या राहणार इस्लामपूर, तालुका वाळवा, हा 2013 मध्ये पलूसमध्ये विजय रामचंद्र नलवडे यांच्या कपड्याच्या दुकानात कामाला होता. त्यावेळी रोहितच्या हातातून नलवडे यांच्या मुलाच्या अंगावर रंग सांडला. नलवडे यांनी रोहित याला त्याचा जाब विचारला. त्याच्या राग मनात धरून रोहितने काम सोडून दिले. त्यानंतर महिन्याभराने पुन्हा पलूसमध्ये आला. नलवडे यांच्या कापड दुकानाच्या बाजूलाच त्याचे रंगाचेही दुकान आहे. त्याच्या छताचा पत्रा उचकटून रोहितने आत प्रवेश केला. तेथील साहित्याची मोडतोड केली. तेथील रंग घेतले व ते कापडाच्या दुकानात नेऊन नव्या कोऱ्या कापडांवर टाकले. यामध्ये नलवडे यांचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. जाताना रोहितने 17,000 रुपयांची रोकडही चोरली.